खरं तर शेजारच्या घरामध्ये लेकरू झाल्यानंतर आनंद साजरा करायचा नसतो, परंतु संजय राऊत शेजारच्या घरामध्ये लेकरू झाल्यानंतर आता पेढे वाटायला लागलेत आणि सांगतायत जनाब संजय राऊत यांनी बिहारमधली एक पोटनिवडणूक जिंकल्यानंतर देशभर पेढे वाटायला सुरुवात केली आहे. संजय राऊतांचा फेमस डायलॉग आहे, पेढे वाटा पेढे. खरं तर शेजारच्या घरामध्ये लेकरू झाल्यानंतर आनंद साजरा करायचा नसतो, परंतु संजय राऊत शेजारच्या घरामध्ये लेकरू झाल्यानंतर आता पेढे वाटायला लागलेत आणि सांगतायत की हा आमचा विजय आहे. संजय राऊत, तुम्ही ज्या काँग्रेसची गुलामी करतायत त्या काँग्रेसचा तिथं पराभव झालाय. तुम्ही ज्या तुम्ही ज्या राजद सोबत आहेत त्यांचा पराभव झालाय आणि प्रशांत किशोर यांचा विजय झालाय. तरी देखील संजय राऊत त्याचं सेलिब्रेशन करतात, काही हरकत नाही. कारण उभाटा गटाला गेल्या 4-5 वर्षामध्ये सेलिब्रेशन करायची संधी मिळाली नाही, कारण सगळ्या निवडणुकामध्ये उभाटा गटाचा पराभव झालाय. आता प्रशांत किशोर यांचा विजय झाल्यामुळं संजय राऊतांना पेढे वाटायची संधी मिळाली. दुसऱ्याच्या घरामध्ये लेकरू झाल्यानंतर हा पेढे वाटण्याचा प्रकार आहे. संजय राऊत, तुम्ही आणि तुमचा पक्ष वांझोटा राहतोय त्याच्याकडे बघा. महाराष्ट्रामध्ये तुमचा पक्ष वांझोटा झालाय. तुम्हाला 0 जागा जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये मिळाल्या. त्याच्याकडे जर लक्ष दिलं असतं तर बिहारचं सेलिब्रेशन तुम्हाला करावं लागलं नसतं. बिहारपेक्षा महाराष्ट्रामध्ये आपल्या पक्षाची काय अवस्था झाली ती बघा. बिहारमध्ये भारतीय जनता पार्टीचा पराभव झालेला नाही. भारतीय जनता पार्टीचा पराभव होत नाही. एकतर भारतीय जनता पार्टी जिंकते किंवा शिकते. आता बिहारमध्ये आम्ही या निवडणुकीच्या पराभवातून शिकू आणि पुन्हा एकदा पुढच्या निवडणुकीच्या तयारीला लागू. परंतु ज्या पद्धतीनं इंडी आघाडी, संजय राऊत आणि राहुल गांधींचे लोक सेलिब्रेट करतायत, मला एक कळत नाही. बिहारमध्ये तुमच्या इंडी आघाडीचा पूर्णपणे पराभव झाला, त्या एका पोटनिवडणुकीमध्ये पूर्णपणे पराभव झाला. तरीही सेलिब्रेशन करायचं असेल तर संजय राऊत, इंडी आघाडी आणि राहुल गांधींना मनापासून शुभेच्छा आहेत. संजय राऊत, तुमचा अहंकार महाराष्ट्राने संपवलाय. तुमच्या अहंकाराची लंका ही जाळून टाकलेली आहे. त्यामुळं अहंकाराची भाषा भारतीय जनता पार्टी कधीही करत नाही. भारतीय जनता पार्टीचे पंतप्रधान हे स्वतःला प्रधानमंत्री नाही तर प्रधान सेवक म्हणून घेतात. आम्ही कार्यकर्त्यांना सोबत घेऊन पुढे जाणारे लोक आहोत. आम्ही जनतेला सोबत घेऊन पुढे जाणारे आहोत. आम्ही सेवा करण्यासाठी राजकारणात आलोय. तुमच्यासारखं मेवा करण्यासाठी किंवा मातोश्री टू बांधण्यासाठी राजकारणात आलेलो नाही. त्यामुळं अहंकारी कोण होतं हे महाराष्ट्रानं बघितलंय आणि उद्धवजींच्या अहंकाराची लंका ही महाराष्ट्रातल्या सर्व लोकांनी जाळून टाकलेली आहे, हे देखील आपल्याला माहिती आहे. त्यामुळे संजय राऊत, आपली जळालेली, राग झालेली लंका आणि त्या पक्षाची अवस्था बघा आणि मग भारतीय जनता पार्टीवर टीका करा.